पुसद येथे मिरवणूक सुरू असताना न्यायालय परिसरात देशी कट्टा बाळगून असणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 2 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आले। शेख सलीम शेख इस्माईल राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद असे आरोपीचे नाव आहे। 14 एप्रिलला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती होती। त्यानिमित्त पुसद शहरात नव्हे तर संपूर्ण तालुक्यातच ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता। दरम्यान रात्री 8 वाजताच्या सुमारास आरोपी शेख सलीम हातातील न्यायालयापुढे देशी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनेला मूर्तरूप देण्यासाठी फिरत असल्याची गोपनीय माहिती आरसीबी पथकाचे प्रमुख उमेश देविदास राठोड यांना मिळाली। त्यावरून त्यांनी पथकासह घटनास्थळी गाठले। तसेच आरोपी शेख सलीम याला शिताफीने पकडले। त्यानंतर त्याची अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे देशी कट्टा आणि 2 जिवंत काडतूस आढळून आले। त्यानंतर पोलिसांनी त्याला पुसद शहर पोलिसांच्या स्वाधीन केले। शिवाय देशी कट्ट्यासह काडतूसही त्याच्या हवाली केले। त्यावरून त्यांनी आरोपी सलीम शेख याच्या विरुद्ध भारतीय शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्याच्या 3 कलमान्वये गुन्हा दाखल केला। तसेच त्याला रीतसर अटक केली। या कारवाईत जमादार गजानन चव्हाण, शिपाई रोहिदास राठोड, संतोष सरकुंडे, नरेश नरवाडे, पराग गिरणाळे आदींनी सहभाग घेतला। काल रात्री सुमारास 8 वाजता जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या रॅली चालू होता, आम्हाला गोपनीय माहिती भेटला की सिटीच्या हद्दीमध्ये एक माणूस कट्टा घेऊन फिरतात म्हणून। मी माझ्या आरसीबीच्या अंमलदारला मी स्पॉटवर पाठवला आणि सुमारास 9:30 वाजता आम्ही एक माणूसला ताब्यामध्ये घेतला। त्यांच्या बॉडी चेक केला तर त्यांच्याकडे एक गावठी कट्टा आणि 2 राऊंड भेटला। विचारपूसमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे नाव शेख सलीम शेख इस्माईल आहे म्हणून, त्यांचा एज 21 इयर्स आणि राहणार तुकाराम बापू वार्ड पुसद सिटी पोलीस स्टेशनच्या परिसरात। ही केसमध्ये आम्ही FIR दाखल केलेला आहे आर्म्स ॲक्टच्या प्रमाणे आणि पुढचा तपास चालू आहे।